फक्त मराठी कीर्तनाची वारी। समाजात पहिला वर्ग पाहायला मिळतो बेडकाच्या जातीचा। बेडूक हा प्राणी माहितीये ना तुम्हाला, एवढा लांब असतो तो। नंदवाळ मध्ये एवढा मोठा बेडूक असतो। बेडूक किती मोठा असतो? एवढा एवढा असतो। बरं मला सांगा, बेडूक हा प्राणी पाण्यात राहतो की जमिनीवर? पाण्यात। आणि जमिनीवर? जमिनीवरही राहतो आणि पाण्यात। त्याला काय इकडे गेलं तरी टुन्नुक टुन्नुक उड्याच मारायच्या आणि तिकडे गेलं तरी उड्याच मारायच्या। येडीला माहेरही सारखं आणि सासरही सारखं। त्याच पद्धतीने समाजात एक वर्ग आहे महाराज की जो इकडेही चालतो आणि तिकडेही चालतो। कळालं का तुम्हाला? सांगून जाईल। जर भगवंताच्या मंदिरामध्ये सप्ताह असेल तर इकडेही महाराज मंडळींसोबत हरिपाठात उड्या मारायला सर्वांच्या अगोदर हजर, आणि शेजारच्या गावात जर यात्रेनिमित्त टिंब टिंब असेल तर तिकडेही फेटे उडवायला सर्वांच्या अगोदर हजर। म्हणजे त्याला हेही चालतं, त्याला तेही चालतं, त्याला आता सगळं सांगत बसायचंय का त्याला काय काय चालतंय। हा कोणत्या जातीचा? बेडकाच्या जातीचा, की जो इकडेही चालतो आणि तिकडेही चालतो। समाजात दुसरा वर्ग पाहायला मिळतो गिधडाच्या जातीचा। मला सांगा, गिधड हा प्राणी जमिनीवर राहतो का पाण्यात राहतो? कुठे राहतो? गिधड हा प्राणी पाण्यातही राहत नाही, जमिनीवरही राहत नाही, कुठेतरी आकाशात घिरट्या मारतो। त्याच पद्धतीने समाजात एक वर्ग असा आहे की तो धड प्रपंचातही नाही आणि तो कीर्तनातही नाही, तिसरीकडेच रस्त्याच्या कडेला पडलाय। कळाला का तुम्हाला? सरकार मान्य सोसायटीचा सभासद। एकदा सायंकाळच्या वेळी गाडी पेट्रोल पंपावर गेली। कळाला पंप? लिटर 2 लिटर काय असेल ती भरली। असो ऐसा कोठे आठवची नाही, पण शोकांती काय सज्जनांनो। ज्या देशाला या तरुणाची गरज आहे, देशाचं सोडा, जगाचं सोडा, राज्याचं सोडा, तालुक्याचं सोडा, गावाचं सोडा, तुमच्या कुटुंबाचं सोडा, प्रत्येकाला आपल्या देहाची गरज आहे। आणि नको नको त्या व्यसनाधीनतेकडे आपण जर जात असो तर या शरीराचं नुकसान जे होतंय महाराज, ती कशानेही भरपाई होणार नाही। म्हणून मी सांगून जाईल समाजातला दुसरा वर्ग गिधडाच्या जातीचा, की जसा गिधड हा प्राणी पाण्यातही राहत नाही, जमिनीवरही राहत नाही, कुठेतरी आकाशात घिरट्या मारतो, त्याच पद्धतीने समाजात एक वर्ग असा आहे की तो प्रपंचातही नाही आणि मंदिरातही नाही, तिसरीकडेच पडला आहे। विठ्ठल 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 समाजात तिसरा वर्ग पाहायला मिळतो पिसळलेल्या कुत्र्याच्या जातीचा। मला सांगा, पिसळलेला कुत्रा कधी पाण्याकडे जातो का? नाही, आणि गेला तर तो मरतोच, कारण चकार कधी मोकार नसतो। ज्याप्रमाणे पिसळलेला कुत्रा कधी पाण्याकडे जात नाही आणि गेला तर तो मरतोच, त्याच पद्धतीने समाजात एक वर्ग असा आहे, त्याला देव नको, धर्म नको, मंदिर नको, पारण नको, कीर्तन नको, काकडा नको, हरिपाठ नको, पारण नको, काही नको। या सर्वांकडे त्याला बळजबरीने जरी आणायचं ठरवलं तरी तो म्हणतो मेलोच। कोणत्या जातीचा? ते तुम्ही तुमचं बघा। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। इथे जो गोड शब्द आहे तो रसत्व अवच्छेदकाने नसून आनंदत्व या अवच्छेदकाने आहे। म्हणून जी शंका केली होती, नाम शब्दात्मक आहे म्हणून गुण आहे, गोड रसात्मक आहे म्हणून गुण आहे। एक गुण दुसऱ्या गुणाला आश्रय करू शकत नाही, गुण हा गुणीच्या आश्रयाने राहतो, असं होणार नाही। मग याचं उत्तर तुकोबारायांनी दिलं, अरे या ठिकाणचा गोड हा जो शब्द आहे तो आनंदवाचक आहे। विठ्ठल दुसरी शंका साधकांनी केली होती, महाराज ज्या वस्तूमध्ये जो वास्तव धर्म असतो त्याचं ज्ञान सर्वांना सारखंच होतं। गोडाचा खडा पाहिला आपण। जर नामस्मरणामध्ये गोडी हा वास्तव धर्म असेल तर त्याची प्रचिती आम्हालाही यायला पाहिजे। येते का?
येत नाही. त्याचं उत्तर देत असताना महाराज सांगतात, अरे सुखदुःखाचा साक्षात्कार आपल्या अंतःकरण वृत्तीला होतो. देखावे नेत्री, बोलावे मुखे, चित्ता सुख दुःखे कळो येती. सुखदुःखाचं ज्ञान आपल्या अंतःकरण वृत्तीला होतं आणि आपली अंतःकरण वृत्ती जर विषयासक्त झालेली असेल, विषयरूपी विषयाने विषयासक्त झालेली असेल, तर भगवंताचं नामस्मरण गोड असून ते आपल्याला जाणवणार नाही. हे दुसऱ्या शंकेचं समाधान. आणि तिसरी शंका, महाराज मान्य आहे भगवंताचं नामस्मरण गोड आहे, एकदा सांगितलं असतं तरी कळालं असतं, दोनदा सांगायची गरज काय? गडबडीत कधीतरी माणूस बोलून जातो, तसं तर तुकोबाराय बोलले नाही. एकदा काय झालं, एक मनुष्य बऱ्याच दिवसाने भेटला आणि म्हणून मी त्याला विचारलं, काय हो दादा कुठे असता, बरेच दिवस झाले आपली भेट नाही. त्याने सांगितलं, महाराज नाही का ती मुलींची कन्याशाळा आहे तिथे असतो म्हणे. आता मला सांगा, मुलांची कन्याशाळा असती का कुठे? मुलींची कन्याशाळा म्हण नाही, एक तर कन्याशाळा म्हण, नाहीतर मुलींची शाळा म्हण, एकाच अर्थाची दोन वाक्य. जसा गडबडीत माणूस बोलून जातो तसं तर तुकोबाराय बोलले नाही. नाम गोड नाम गोड, काय तुकोबारायांना सांगायचंय? तर याचं कारण आहे, पहिलं नाम गोड म्हणण्यात तुकोबाराय सांगतात भगवंताचं नामस्मरण साधनाकाली ही सुखच देतं आणि दुसरं नाम गोड म्हणण्यात परिणामी ही सुखच देतं. काही गोष्टी आरंभी गोड असतात, परिणामी कडू असतात. काही गोष्टी आरंभी कडू असतात, परिणामी गोड असतात. काहींचा आरंभही कडू असतो आणि परिणामही कडू असतो आणि काहींचा आरंभही गोड आणि परिणामही गोड. ते आहे भगवंताचं नामस्मरण. आणि दोनदा म्हणण्याचं कारण भगवंताचं नामस्मरण साधनाकाली सुखच देतं आणि परिणामी भगवंताची प्राप्ती झाल्यावर तर प्रश्नच येत नाही. म्हणून तुकोबाराय बोलतात, नाम गोड नाम गोड. काय होतं महाराज तुमच्या नामस्मरणाने? पुरे कोड सकळही. कोड म्हणजे इच्छा. आता इच्छेचा विषय आल्यावर प्रापंचिकाची वेगळी, परमार्थिकाची वेगळी. प्रापंचिकाची इच्छा, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. गाय दूध देती 15 लिटर आणि डेअरीला जातं 30 लिटर. गृही व्हावे धनधान्य. प्रापंचिकाची इच्छाही पूर्ण होते आणि परमार्थिकाची इच्छा कायमी उद्धार पावेन. पुसावेसी हेची वाटे, नाना प्रमाण आपल्याला सांगता येईल, जाता जाता सांगून जाईल. ऐका, कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की. कोई कहियो रे प्रभु आवन की कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की. हो आवन की मन भावन की. ही आहे परमार्थिकाची इच्छा. भगवंताच्या नामस्मरणाने प्रापंचिकाची ही इच्छा पूर्ण होते, परमार्थिकाची ही इच्छा पूर्ण होते म्हणण्यापेक्षा जीवनात इच्छा शिल्लक राहत नाही महाराज. आणि काय होतं महाराज, नामरस चाखण्याची सवय एकदा रसनेला लागली की रसनेला इतर रसांच्या ठिकाणी वीट येतो. रसना येरा रसा विटे, घेता घोट अधिकही. महाराज तुम्ही नामरसाला प्राधान्य देता, जगात दुसरे रस नाहीतच का? तर महाराज सांगतात इतर रसांचा उपभोग घेतला असता ते रस तुम्हाला मरणाच्या तोंडाला घेऊन जाणारे आहेत. पण हा रस कसा आहे? अनिका रसे मरणगाठी, येणे तुटे संसारे. हा रस असा आहे की याने जन्म मृत्यूरूपी संसार दुःखाची निवृत्ती होते. शेवटी तुकोबाराय बोलतात, हे नामस्मरण घेता घेता, हे नामस्मरण आणि हा विठ्ठल आमच्या जीवनातला आहार झाला. तो का म्हणे आहार झाला, तो का म्हणे आहार झाला, तो का म्हणे आहार झाला, तो का म्हणे आहार झाला. हो हा विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल आम्हासी रसनायरा रसाविटे, रसनायरा रसाविटे, रसनायरा रसाविटे.
ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल, आम्हासी रसनायेरा रसाविटे. घेता घोट अधिकही झालेली सेवा भक्त कामकल्पद्रुम भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या चरणी समर्पित करू. जे काही योग्य असेल ते माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय गुरुवर्यांचं आहे. जे अयोग्य असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत. या ठिकाणी भगवंताच्या कृपेने नंदवाळ या गावामध्ये प्रतिपंढरी ज्याला म्हटलं जातं की इथे भगवान आषाढी एकादशीच्या दिवशी भगवंताच्या पाऊल खुणा या ठिकाणी उपस्थित होतात. अगदी भोळ्या भाविक भक्तांसाठी दर्शन व्हावं या भावनेने भगवान पंढरीहून इथे येतात. म्हणून प्रतिपंढरी या ठिकाणी आहे. आणि या संस्थांच्या माध्यमातून आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त मराठी हा जो मराठी चॅनल आहे या वाहिनीच्या द्वारा आपण सर्वांच्या रसिक श्रोत्यांच्या समोर देवाची येद्वारी कीर्तनाची वारी या मालिकेच्या द्वारा आपण सर्वजण महाराष्ट्राच्या समोर जाणार आहोत. खऱ्या अर्थाने या वाहिनीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत की ज्या पद्धतीने वारकरी संप्रदाय आणि संप्रदायाची धुरा जोपासणारी जी कीर्तनकार आहे आणि जी वेदापासून प्रणाली आहे त्या प्रणालीचं सादरीकरण या वाहिनीच्या द्वारा समाजापर्यंत जाते. फक्त मराठी या वाहिनीने हा जो प्लॅटफॉर्म सज्जनांकरता उभा करून दिलाय त्या दृष्टीने या वाहिनीची कृतोपकारिता व्यक्त करतो आणि प्रभू परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत करून सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिलेले बोले वेळी वाकोडे उत्तरे, हा नाही विचारिला अधिकार म्याहुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तर आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय कीर्तनाचा आस्वाद घेण्यासाठी.